UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही। बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, अजितदादांनी दावा फेटाळला। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजित पवारांची भूमिका। अपघातावेळी बावनकुळेंचे शहजादे स्वतः गाडी चालवत होते, फडणवीस सर्वांशी समान वागणार का, राऊतांचा सवाल। तर फडणवीस गृहमंत्री पदाला लायक नाही म्हणत राऊतांची टीका। नागपूर अपघात प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पोलिसांकडून चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाची चौकशी, अपघातावेळी संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता, पोलिसांची माहिती। निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्त होण्यास सोमय्यांचा नकार, रावसाहेब दानवेंना पत्र लिहित खतखत व्यक्त, तर समितीतून नाव वगळल्याने प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्व्हे ट्विट। लोकपोलच्या सर्व्हेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। शरद पवारांना सांगून जेपी नड्डांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजनांचा विरोध, खडसेंचा आरोप। अजितदादा गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने दादांच्या फोटोला काळं कापड लावलं। बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला प्रकार, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचा बॅनर पाडत प्रत्युत्तर। एवढा हट्टीपणा बरा नाही, फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला, तर ही महायुती आहे, खालच्या लोकांकडे बारकाईने लक्ष द्यायला शक्य नाही, अजितदादांची प्रतिक्रिया। आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे, तरुणांना वाटतं पहिली संधी दवडता कामा नये, योगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेवरून अजित पवारांचा टोला। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। तर देशमुखांकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, फडणवीसांची टीका। बारामतीत सरकारी कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची नावं डावलल्याची चर्चा, कार्यक्रमात अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव नाही, सुनेत्रा पवारांची मात्र उपस्थिती। गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विधानाने चर्चा। 10वा आणि 13व्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात, शरद पवारांच्या साताऱ्यातील वाढत्या दौऱ्यांवर आमदार महेश शिंदेंची टीका। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार। फडणवीसांनी मराठ्यांविरोधात टीम तयार केली आहे, मराठ्यांविरोधात बोलणाऱ्या भाजप आमदारांना सोडणार नाही, जरांगेंचा इशारा। शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी सर्व शोधून काढलं, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधली, हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही, भागवतांच्या विधानावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। क्लासवरून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षा चालकाकडून छेडछाड, कल्याणमधील संतापजनक घटना, धावत्या रिक्षातून उडी मारत विद्यार्थिनीचा पळ, रिक्षा चालक अटकेत। मुंबई महापालिका कार्यकारी लिपिक भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा, भरतीतील 10वी आणि पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्णाची अट रद्द, अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।